पुंडे हायस्कूल येथे लोकनेते दिबा पाटील साहेबांना अभिवादन। रे शिक्षण संस्थेचे तुकाराम हरिवाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय पुंडे उरण येथे शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली। इयत्ता 9वी क च्या वर्गाने त्यांच्या वर्गशिक्षिका सौ माधुरी खारपाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्तमरित्या सादर केला। या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री एम जी म्हात्रे सर, पर्यवेक्षक श्री एच जी म्हात्रे सर, गुरुकुल प्रमुख श्री एच एन पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री शेळके सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ साधना पाटील मॅडम, वर्गशिक्षिका सौ माधुरी खारपाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते दिबा पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले। यानंतर विद्यार्थी मनोगतात कुमारी शांती चदाना इयत्ता 9वी क या विद्यार्थिनीने हिंदीमधून दिबा पाटलांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले, तर शिक्षक मनोगतात विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री दिगंबर पाटील सर यांनी दिबा पाटील साहेब यांचे कार्य, त्यांचं शेतकरी लढ्यातील नेतृत्व, त्यांनी भूमिपुत्रांसाठी त्यांच्या हक्कासाठी केलेले आंदोलन याविषयी सविस्तर माहिती आपल्या तडफदार भाषणातून दिली। तर ज्येष्ठ शिक्षिका सौ साधना पाटील मॅडम यांनीही आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून दिबा पाटील साहेबांचे कार्य सांगितले। या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कुमारी अंजली कोळी या विद्यार्थिनींनी केले। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, पुंडे, उरण। दिबा पाटील साहेब यांच्या विषयी बोलताना प्रत्येक जण हा आदरानेच बोलतो। कोण होते दिबा पाटील? तर दिबा पाटलांची खरी आता जेव्हा 1957 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली, तेव्हा प्रथमतः बेळगावच्या सीमेवर, महाराष्ट्राची सीमा आहे, बेळगावच्या सीमेवर प्रथमतः तिथे लढा द्यायचं ठरवलं किंवा तिथे मोर्चा काढायचा ठरवलं। या मोर्चाची जबाबदारी पनवेल आणि अलिबाग मधून आपल्या दिबांकडे होती आणि